12 डिसेंबरला पोलिसांना खारघर रेल्वे ट्रॅकवर एक 25 वर्षाच्या मुलाची डेड बॉडी सापडली। या डेड बॉडी बरोबर असलेल्या मोबाईलमध्ये एक सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली। म्हणजे मुलानं आत्महत्या केल्याचं पोलिसांना त्या सुसाईड नोटवरून स्पष्ट झालं। पण सुसाईड नोट वाचून पोलिसांना धक्का बसला, कारणही तसंच होतं। त्या तरुणाने गर्लफ्रेंडची हत्या केली आहे असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं। त्या सुसाईड नोट खालीच मुलाने L01501 असं लिहिलं होतं। पण त्याचा आणि गर्लफ्रेंडच्या हत्या केल्याचा काय संबंध असा प्रश्न पोलिसांना पडला होता। मुलाच्या आत्महत्येचं गर्लफ्रेंडच्या हत्येचं पोलिसांनी कोड कसं सोडवलं, तसंच L01501 याचं या कोड्याशी कनेक्शन काय, हीच आहे आजची क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। 12 डिसेंबर 2023 खारघर इथं रेल्वे ट्रॅकवर रेल्वे पोलिसांना एका 25 वर्षाच्या तरुणाची डेड बॉडी मिळाली। त्या मुलाचं नाव वैभव बुरुंगले। त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना त्याने आत्महत्या केल्याची सुसाईड नोट सापडली। पण त्या सुसाईड नोटमध्ये वैभवने गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं म्हटलं होतं। पोलिसांना वैभवचा मृतदेह तर सापडला होता, पण त्याने ज्या गर्लफ्रेंडची हत्या केली तिचं नाव किंवा ती कुठे राहते, त्याने तिला कुठे मारलं याची काही माहिती मिळाली नव्हती। पोलिसांनी त्या मुलीचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस, वन खातं यांचीही मदत घेतली। ड्रोनच्या मदतीने मुलीचा मृतदेह जंगलातही शोधला, पण काही केल्या ती मुलगी कोण याचा पत्ता त्यांना काही लागला नाही। पोलिसांना मुलीचा मृतदेह सापडला नाही, तेव्हा वैभवनं सुसाईड नोटमध्ये गर्लफ्रेंडची हत्या केल्याचं जे म्हटलंय ते खरं की खोटं याचा उलगडा काही पोलिसांना होत नव्हता। पोलिसांना असं वाटत होतं की वैभवनं पोलिसांना फसवलंय किंवा त्याने चुकून हे सगळं लिहिलंय। पण पोलिसांना एक गोष्ट खटकत होती किंवा असं म्हणूयात की खुणावत होती, ती ही की एक नंबर जो वैभवनं आपल्या सुसाईड नोटच्या खाली लिहिला होता त्याचं आणि वैभवच्या आत्महत्येचं कनेक्शन काय, किंवा त्याचं आणि वैभवने ज्या मुलीची हत्या केली असं तो म्हणतोय, असं तो सुसाईड नोटमध्ये लिहितोय, त्याचं कनेक्शन काय। पोलिसांनी त्या L01501 हा नंबर डिकोड करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला। इथे वैभवच्या फोन नंबरचं आत्महत्येच्या दिवशीचं लोकेशन पोलिसांनी शोधलं। 12 डिसेंबरला वैभव खारघर डोंगरावर गेला होता, त्यामुळे पोलिसांनी तिथेही शोध घेतला, पण तिथे पोलिसांना काहीच आढळलं नाही। पोलिसांनी मग ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटची सुद्धा यासाठी मदत घेतली। हा कोड उलगडण्यासाठी पोलिसांनी त्या वैभवच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या नंबरची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करून काही क्लू हाती लागतोय का हे सुद्धा शोधलं, पण पोलिसांच्या हाती काहीच क्लू लागला नाही। वन विभागानं या कोडची पडताळणी केली, त्यांच्याकडचे रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये हा नंबर खारघरपासून 6 किलोमीटर दूर कळंबोलीच्या डोंगराळ भागात असल्याचं आढळलं। एका झाडाचं ते टॅगिंग होतं। झाडांची जेव्हा जनगणना करण्यात आली होती त्यावेळेस हे टॅगिंग त्या झाडाला करण्यात आलं होतं। पोलिसांनी वन विभागाच्या मदतीनं ते ठिकाण शोधून काढलं, ते झाड शोधून काढलं। L01501 या क्रमांकाच्या झाडासमोर झुडपांमध्ये पोलिसांना एक मृतदेह आढळला, पण त्या मृतदेहाची ओळख कशी पटणार, कारण तो मृतदेह पूर्णपणे सडून गेला होता, अवघे काही अवशेष उरले होते। त्या मृतदेहाबरोबर असलेल्या कॉलेजच्या ID वरून पोलिसांना तो मृतदेह वैष्णवी बाबरचा असल्याचं समोर आलं। 25 वर्षाच्या वैष्णवी बाबरची ही डेड बॉडी आहे हे पोलिसांना उलगडलं। पोलिसांनी मिसिंग कंप्लेंट शोधल्या, कारण आता त्यांना वैष्णवी बाबरच्या कुटुंबियांना संपर्क करायचा होता। वैष्णवी बाबर 12 डिसेंबर पासून गायब असल्याचं पोलिसांना मिसिंग कंप्लेंटमध्ये सापडलं। वैष्णवी 12 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडली होती। त्यानंतर ती वैभवला भेटली। ते दोघे त्या दिवशी शेवटचं भेटणार असंही त्या दोघांचं ठरलं होतं, कारण वैभव आणि वैष्णवीच्या नात्याला तिच्या घरातल्यांचा विरोध होता। 12 डिसेंबरला शेवटचं भेटण्यासाठी वैभवनं वैष्णवीला बोलावलं, तेव्हा ते दोघं खारघरच्या डोंगरावर गेले। तिथे वैभवने सेल्फ लॉकिंग नायलॉन केबलने वैष्णवीचा गळा आवळला। वैभवने सुसाईड नोटमध्येच वैष्णवीची हत्या कशी केली याची माहिती दिली होती। ज्या सेल्फ लॉकिंग नायलॉननं वैष्णवीची हत्या वैभवनं केली होती त्याने आधी ते स्वतःवरच ट्राय केलं होतं। स्वतःचा गळा त्याने आवळून पाहिला होता आणि तसं केल्याने त्रास होत नाही हे चेक करून मगच त्याने त्याच सेल्फ लॉकिंग नायलॉनने वैष्णवीचा गळा आवळून तिचा जीव घेतला होता। वैष्णवीची वैभवनं त्या दिवशी हत्या केली। वैष्णवी ही 12वीत होती, तर वैभवनं 10वी नंतर शाळा सोडली होती। तो छोट्या मोठ्या नोकऱ्या करत होता। वैभव आणि वैष्णवीच्या नात्याला वैष्णवीच्या घरच्यांचा विरोध होता। ते तिच्यासाठी स्थळ शोधतायत ही माहिती वैभवला मिळाली होती, म्हणून त्याने वैष्णवीला मारून स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। 12 डिसेंबरला वैष्णवी मिसिंग असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी नोंदवली, पण वैष्णवी हरवली आहे। त्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतरही ना वैष्णवी सापडली ना तर तिचा मृतदेह आढळला। म्हणून मग 6 जानेवारीला पोलिसांनी वैष्णवी मिसिंग केस ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटकडे दिली होती। त्यामुळे वैष्णवीचा मृतदेह आढळल्यानंतर तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला।
वैष्णवीचे वडील रिक्षा चालवतात, आई गृहिणी आहे. तिची मोठी बहीण दुबईत नोकरी करते तर लहान भाऊ शाळेत शिक्षण घेतो. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचे हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.